नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ह्या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. तर आज आपण इयत्ता 6वी विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये पाठ पदार्थ आपल्या वापरातील, सबस्टन्सेस इन डेली यूज. आपल्या नेहमीच्या वापरात वेगवेगळ्या वस्तू आपण वापरतो. काही आपण हौस म्हणून वापरतो, काही गरज म्हणून वापरतो. या चित्रात तुम्हाला वस्तू दिसत आहेत बघा. खुर्ची आहे, एक पाण्याचा माठ आहे, त्यानंतर इथे एक टेबल आहे. टेबल तुम्हाला लक्षात येत असेल चित्रावरून प्लॅस्टिकचा आहे. मग अशी खुर्ची लाकडाची होती. हा पाण्याचा माठ मातीचा बनवलेला असतो आणि हे कपाट लोखंडाचं कपाट आहे. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने कपाटं बनवतात, पण शेवटी सर्व कपाटं ही लोखंडाची असतात. आता ह्या सर्व वस्तूवरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की प्रत्येक वस्तू कशाची तरी बनवली आहे. मी शब्द वापरला. ईच ऑब्जेक्ट इज मेड ऑफ सम सबस्टन्स. द चेअर वॉज मेड ऑफ वूड. This table is made up of plastic. Then this cupboard is made up of iron. See, this word wood, plastic, iron are different, and these things which are in front of you are different. These things are called as objects, and these objects are made of what? They are made of substances. ह्या वस्तू पदार्थांपासून बनवलेल्या आहेत. उदाहरणार्थ खुर्ची मगाशी लाकडाची आहे, हे टेबल जे आहे ते प्लॅस्टिकचं आहे आणि हे कपाट लोखंडाचं आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या पदार्थांना आपण आकार देऊन त्यापासून वस्तू बनवतो. मग हे सर्व जे पदार्थ आपल्या अवतीभोवती असतात, आता मी तुम्हाला 4च उदाहरण दाखवले. मातीचा माठ, लाकडाची खुर्ची, माती, नंतर लाकूड, प्लॅस्टिक आणि आता जे होतं ते लोखंडाचं कपाट. हे सगळे पदार्थ, जेवढे पदार्थ आपल्या अवतीभोवती आहेत सगळे पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. अँड दिस वॉज टोल्ड बाय द सायंटिस्ट महर्षी कणाद ऋषी यांनी हे सांगितलेलं होतं की सर्व पदार्थ लहान कणांनी बनलेले असतात. म्हणून त्यांचं नावसुद्धा महर्षी कणाद असं आहे. कारण कण म्हणजेच पिलव, आणि पिलव म्हणतच त्यांनी प्राण सोडला. आणि पहिला शोध त्यांनी लावला की आपल्या अवतीभोवती असलेले सर्व पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. आणि त्यावर नंतर इतर संशोधनं इतर शास्त्रज्ञांनी केली. मग असे हे जे पदार्थ आहेत ह्या पदार्थांपासून वस्तू बनवतात. आता तुम्ही जे वस्तू मगाशी पाहिल्यात त्या पदार्थांपासून बनवतात. मग कोणते पदार्थ? तर निसर्गात काही पदार्थ आपण जसे तसे वापरतो. उदाहरणार्थ पाणी हा नैसर्गिक पदार्थ आहे, निसर्गापासून मिळणार. ते आपण असं जास्त वापरतो. पाणी प्यायला वापरतो आपण. हवा आहे, हवा आपण जशी तशी वापरतो श्वासासाठी वगैरे, बरोबर ना. पण काही पदार्थांना विशिष्ट आकार द्यावा लागतो. जसं आपण खुर्ची पाहिली, खुर्ची बनवणे लाकडापासून. पण लाकूड मग तुम्ही विचार केला समोर तर लाकूडला काही विशिष्ट आकार नाही आहे, पण लाकडाला तासून आकार देऊन एक आपण बनवली ती वस्तू खुर्ची. तिच्या विशिष्ट आकारावरून तुम्ही काय केलं किंवा आकृतीवरून ती वस्तू तुम्ही काय केली आहे, ओळखलेली आहे. त्यामुळे वस्तू ह्या पदार्थांपासून बनतात. वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस अँड दिस ऑब्जेक्ट्स हॅव स्पेसिफिक शेप बाय विच वी कॅन आयडेंटिफाय देम. नॉट ऑर नॉट. अँड सबस्टन्सेस हॅव स्ट्रेंथ विच इज रिक्वायर्ड टू मेक दिस ऑब्जेक्ट्स. म्हणजे ह्या पदार्थांना एक कठीणपणा असतो की ज्यामुळे आपण ह्या वस्तू त्यांच्या बनवू शकतो. मग एका पदार्थापासून अनेक वस्तू बनवता येतात. आता बघा या ठिकाणी माती आहे. मातीपासून आपण तुम्हाला सांगितलं मगाशी की आपण त्या पदार्थांना विशिष्ट आकार देऊ शकतो. इथे बघा माती
मातीला काही विशिष्ट आकार नाही, पण मातीच्या गोळ्याला आकार देऊन कसं बघा इथे कुंभार मडकं बनवते. मी सबस्टन्सेस कॅन बी गिवन ए डिझायर्ड शेप ऑफ द ऑब्जेक्ट विच वी वॉन्ट. नाव एकच पदार्थ वापरून अनेक वस्तू बनवता येतात. सेम सबस्टन्स कॅन बी यूज टू मेक मेनी ऑब्जेक्ट्स. म्हणजेच कळलं ना, म्हणजे एकाच पदार्थापासून, उदाहरण लाकूड आहे, त्यापासून अनेक वस्तू बनवता येतात. पाहूया आपण उदाहरणार्थ लाकूड. लाकडापासून काय काय बनवता येतात तुम्हाला माहितीच असतील. लाकडापासूनची वस्तू बनवता येतात. त्या लाकडाच्या आपल्या घरात तुम्ही फक्त आपल्या घरात तुम्ही जर लक्ष टाकलं तर अनेक वस्तू तुम्हाला अशा दिसतील की ज्या लाकडापासून बनल्या आहेत. लाकडाचा दरवाजा, लाकडाचं टेबल, लाकडाची खुर्ची आणि अजूनही तुमच्या घरात तुम्हाला वस्तू दिसतील. अजूनही आपण काही उदाहरणं पाहूया. हे लोखंड आहे. हा लोखंडाचा एक लोखंड आहे, खनिज आपण म्हणतो. मागील पाठामध्ये आपण शिकलो की खाणीतून काढलेलं जे खनिज आहे त्याला प्रोसेस करावं लागतं आणि प्रोसेस करून मग त्यापासून वस्तू बनवल्या जातात. मग कितीतरी वस्तू लोखंडाच्या आपल्या घराच्या खिडक्यांचे गज असतात, पत्रे असतात, रेल्वेचे रूळ आहेत, हे सर्व लोखंडापासून बनवलेले आहेत. हे आहे तांब. ह्या तांब्यापासून तांब्याची भांडी आपण घरात वापरतो. तांब्याच्या तारा, कॉपर वायर विच आर यूज इन द इलेक्ट्रिक वायर्स. देन कॉइन्स आर मेड फ्रॉम कॉपर. देन दिस इज गोल्ड. गोल्ड ऑल ऑफ यू नो. गोल्डपासून आपण दागिने बनवतो वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे एकच पदार्थ त्यापासून अनेक वस्तू. सेम सबस्टन्स कॅन बी यूज टू मेक सो मेनी ऑब्जेक्ट्स. आता बघा माती. माती ह्याला काही आकार नाही आहे, पण मातीपासून किती वेगवेगळ्या वस्तू बनवतात. काचेची बरणी, पाण्याचा माठ, लोणच्याची बरणी असते बघा, हे सर्व मातीपासून बनवलं जातं. काच हा एक पदार्थ आहे, बरोबर ना. आता काचेच्या किती वस्तू असतात आपल्या घरात. जर आपण लक्ष टाकलं तर आपल्याला कळेल किती वस्तू. काचेच्या बरण्या, काचेचे ग्लास, काचेचा इथे बघा हा फ्लॉवर पॉट आहे, नाही का. ऑल दीज सबस्टन्सेस, ऑल दीज ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम द सबस्टन्स ग्लास. ॲल्युमिनियम. आपल्या घरामध्ये ॲल्युमिनियमची भांडी असतात जी आपण जेवणासाठी वापरतो. ॲल्युमिनियमच्या शीट्स असतात पातळ. मग ॲल्युमिनियम हा एक धातू आहे. मग त्यापासून काय काय बनवलं जातं हे बघा. ॲल्युमिनियमची भांडी, ॲल्युमिनियमचं कुकर, ॲल्युमिनियमचं वायरसुद्धा वापरतात. ज्या जाड्या वायर असतात इलेक्ट्रिकच्या केबलच्या, ॲल्युमिनियम वापरतात. ॲल्युमिनियमच्या पातळ शीट्स असतात की ज्या आपण बघा चपाती वगैरे रोल करण्यासाठी ठेवतो. तर अशा प्रकारे एकाच पदार्थापासून अनेक वस्तू अशा बनवता येतात. आता आपण मग पाहूया हे सबस्टन्स म्हणजे पदार्थांचे प्रकार बघूया. पदार्थ जो सूक्ष्म कणांनी बनलेला आहे, आता आपण पाहिलं त्या पदार्थांचे प्रकार बघा. इथे बघा तुम्हाला वाहतं पाणी दिसतंय, बरोबर. म्हणजे तुम्हाला मगाशीच मी सांगितलं सम सबस्टन्स वी यूज डायरेक्टली. पाणी आपण डायरेक्टली यूज करतो प्यायला, नाही का. हवा पण आपण डायरेक्टली यूज करतो आहे. हे सुद्धा या ठिकाणी वस्तू आहेत बघा. ह्या वस्तू ज्या आहेत त्यामध्ये पहिले ज्या आहेत तुम्हाला बॉटल्स दिसत आहेत त्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या आहेत. नंतर मग लाकडाचा ओंडका दिसतोय, तो आपण डायरेक्टली यूज करत नाही, त्याला आकार देऊन वस्तू बनवतो, नाही का. आणि खाली तुम्हाला दिसतात काचेच्या बाटल्याच. म्हणजे सगळे पदार्थ एकसारखे आहेत का. पाणी, लाकूड, प्लॅस्टिकच्या बॉटल्स, काचेच्या बरण्या. तर यामध्ये फरक आहे. फरक असा आहे की हे पाणी जे आहे तुम्हाला माहिती आहे निसर्गाकडून मिळतं आपल्याला. लाकूड पण निसर्गाकडून मिळतं. झाडाचं लाकूड आहे आणि त्याला आपण शेप देऊन वी गिव देम डिझायर्ड शेप टू प्रिपेअर ऑब्जेक्ट्स. बट दिस प्लॅस्टिक इज नॉट द ऑब्टेन्ड सबस्टन्स ऑफ फ्रॉम नेचर. प्लॅस्टिक निसर्गापासून मिळत नाही. द प्लॅस्टिक बनवलं जातं आणि त्यापासून पुन्हा प्लॅस्टिकपासून या वस्तू बनवतात. द ग्लास इज ऑल्सो नॉट द नॅचरल सबस्टन्स. इट इज नॉट ऑब्टेन्ड फ्रॉम नेचर. ग्लास इज मेड इन द फॅक्टरी अँड फ्रॉम दॅट ग्लास द ग्लास सबस्टन्सेस आर प्रिपेअर्ड. ग्लासचे ऑब्जेक्ट्स बनवले जातात. म्हणजे पदार्थ दोन प्रकारचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसत आहे. काही आहेत माणसाने बनवलेले आहेत, काही निसर्गापासून आपल्याला मिळत आहेत ते आहेत बघा. पाणी, हे लाकडाचा जो ओंडका, हे निसर्गापासून मिळाले. देअरफॉर देर आर टू टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. नॅचरल सबस्टन्सेस and man-made substances. Wooden block is a natural substance. Water, which we have seen just now, is a natural substance. But the glass bottles or plastic bottles are not natural. They are made by man.
and the things which are made by man are called as man-made substances, and things which we are getting from nature are called as natural substances. मग इथे निसर्गात उपलब्ध असणारे नैसर्गिक पदार्थ आणि जे पदार्थ आपल्याला the substances which are available in nature are called as natural substances. See here, these are all natural substances. हे आहे चांबडं आहे, चांबड्याचं बॅगा असतात की नाही, लेदर बॅगा. ही सुतळ आहे, हे कापूस आहे, माती आहे, शब्द आहे का मी जे बोलते ते. हा मग असा लोखंडाचा तुकडा, हा तांब्याचा तुकडा, हे सोन्याचे चिप्स, हे सगळं निसर्गातून मिळणारे आहेत. हे जे आपल्याला पदार्थ जे आहेत ते सबस्टन्स, आणि यांच्यापासून आपण काय करतो, त्यांना प्रोसेस करून वस्तू तयार करतो. आता हे जे नैसर्गिक पदार्थ जे आहेत ते पुन्हा दोन प्रकारचे. आत्ताच तुम्ही चित्रात पाहिलं, मी तुम्हाला चामडं दाखवलं, त्यानं तुम्हाला मी सुतळ दाखवली. म्हणजेच काही चामडं जे आहे आणि सुतळ जे आहे ते वनस्पती प्राणीपासून, पण हवा जी आहे, हवा आपण डायरेक्टली घेतो, पाणी डायरेक्टली घेतो, बरोबर ना. जमीन, आपण जमिनीच्या मातीपासून जी भांडी बनवतो, मग हे कसे पदार्थ आहेत. आणि चामडं जे आहे ते प्राण्यापासून मिळालेलं आहे, सुतळ किंवा धागा जो आहे तो वनस्पती कॉटनपासून बनलेला आहे. म्हणजे नैसर्गिक पदार्थ दोन प्रकारचे आहेत, बायोटिक अँड अबायोटिक. जैविक पदार्थ आणि अजैविक. बायोटिक मीन्स वॉट विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग बिंग्स, मीन्स लाईक प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स, सजीवांपासून मिळतात ते बायोटिक. येस. अँड देन दिस सुतळ जे दाखवले होते ते, आणि नंतर कापूस, कॉटन अँड थ्रेड, this thick thread, no, it is made from coconut tree, and these are called as biotic substances. म्हणजे सजीवांपासून तुम्हाला मिळतात. आणि अबायोटिक म्हणजे काय, जे सजीवांपासून मिळत नाहीत, नॉट ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग बिंग्स. म्हणजे काय, सोन्याच्या वस्तू, सोनं हे काय सजीवांपासून आहे, सोनं खाणीतून काढलं जातं आणि त्यापासून वस्तू बनवतात. माती, पण माती म्हणजे जमीन आहे, बरोबर ना, आणि त्यापासून मातीची आपण भांडी बनवतो. म्हणजे नैसर्गिक पदार्थ, नॅचरल सबस्टन्सेस आर अगेन डिवायडेड इंटू टू पार्ट्स, दॅट इज बायोटिक सबस्टन्सेस अँड अबायोटिक सबस्टन्सेस. Now we'll see, now here there is difference between these two pictures and these two pictures. What is the difference? Can you make out? हे पहिली दोन मी चित्र दाखवली ती आणि ही दोन चित्र, यात काय फरक आहे. बायोटिकमध्ये म्हणजे सजीवांपासून ज्या मिळतात, सजीव दोन प्रकारचे आहेत, प्राणी आणि वनस्पती. हे चामडं आहे, प्राण्यांची कातडी जी आहे, मेल्यानंतर त्या प्राण्यांची कातडी जी आहे तिच्यावर प्रोसेस करून चामड्याच्या लेदरच्या बॅगा बनवतात. हे आहे काय आहे, लोकर आहे, मेंढीपासून मिळते ती, म्हणजे हे प्राण्यांपासून मिळालं. हा कापसाचा धागा आहे, हा लाकडाचा उंडका आहे, म्हणजे वनस्पतींपासून मिळाले. म्हणजेच नॅचरल जे आहेत किंवा बायोटिक जे आहेत त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात, प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य. प्राणीजन्य म्हणजे ॲनिमल ओरिजिन, म्हणजे प्राण्यांपासून मिळालेले बायोटिक पदार्थ, बायोटिक सबस्टन्सेस विच आर मेड फ्रॉम ॲनिमल. अँड प्लांट ओरिजिन मीन्स बायोटिक सबस्टन्सेस विच आर मेड फ्रॉम प्लांट. दीज आर अगेन टू टाईप्स ऑफ बायोटिक सबस्टन्सेस. सियर, जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात ते प्राणीजन्य म्हणजे ॲनिमल ओरिजिन, आणि जे वनस्पतीपासून मिळतात ते वनस्पतीजन्य म्हणजेच प्लांट ओरिजिन. नाउ विल सी द एक्झाम्पल्स. प्लांट ओरिजिन. आता प्लांटपासून आपल्याला काय काय मिळतं हे बघा. हे जे आहे ना, हे टोपल्या बनवतात, ते टोपल्या बनवणारे एक बुरुड समाज असतो टोपल्या बनवणारे. ते बांबू जो असतो, बांबूच्या पासून हे टोपल्या बनवल्या. बांबू म्हणजे वनस्पती. त्यानंतर हे गोनपाट बनवलं जातं तागाचं. हे आहे सर्व लाकडाच्या वस्तू आहेत बघा, लाकडाच्या खुर्च्या, टेबलं वगैरे, म्हणजे हे वनस्पतीपासून बनवलेल्या काय आहेत, वस्तू आहेत. आता हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्लांट ओरिजिन हे नारळाचं झाड, कोकोनट ट्री. यू कॅन गेट सो मेनी थिंग्स फ्रॉम कोकोनट ट्री. ऑल ऑफ यू मे बी नोईंग. हे बघा पहिल्या चित्रामध्ये दिसत आहेत, हे नारळाची जी झावळं असतात की नाही, ती हिरवी झावळं, सुकलेली झावळं तर जे आहेत त्यापासून काय बनवतात, इथे झाडू दिसत आहेत बघा. सुकलेल्या झावळाचे जे हिर असतात, पण हिरवी झावळं काढून त्यापासून असं विणकाम करतात गावच्या स्त्रिया. आणि हे घरावर छप्पर म्हणून, गावची जी घरं असतात त्या घरांवर छप्पर म्हणून याचा उपयोग करतात. आणि त्याचप्रमाणे ते खाली बघा हा दोरखंड दिसतोय, हा सुद्धा ह्या कोकोनट ट्रीपासून बनवला जातो. दिस ऑल एक्झाम्पल्स आर फ्रॉम प्लांट ओरिजिन.
नाव दीज आर द ॲनिमल ओरिजिन. हे बघा, चांबड्याची बॅग, चांबडं प्राण्यांचं कातडं जे कमावतात त्यापासून हेच लेदर बॅग्स विच आर व्हेरी कॉस्टली, लेदर बॅग्स बनवतात. तुम्हाला इथे बाजूला दिसत असेल चित्रात रेशमाचा किडा आहे, तो तुतीची पानं खातो बघा. आणि तुतीची पानं खात असताना त्याच्या भोवती एक प्रकारचा धागा निर्माण होतो. हा बघा तुम्हाला दिसतोय. आणि त्या धाग्याच्या आतमध्ये तो आपोआप काय होतो, अडकला जातो. आणि जो बनतो तो त्याचा कोश, हा कोश तयार होतो. अशा प्रकारे कोकून म्हणतात त्याला. आणि मग हा जो कोकून आहे त्या कोकूनपासून रेशमाचा किडा तयार होतो, बरोबर ना. परंतु मग त्यापासून आपला रेशमाचा धागा काढायचा असेल तर हा कोकून जो आहे तो पाण्यामध्ये उकळवतात. उकळल्यानंतर आतला किडा मरतो आणि त्यापासून जो धागा निर्माण होतो तो त्यातून काढला जातो. बघा, अशा प्रकारे जो धागा जो मिळतो तो रेशमाचा धागा. रेशीम म्हणजे सिल्क. आणि ह्या सिल्कपासून तुम्हाला माहिती आहे साड्या बनवल्या जातात, सिल्क सारीज. आता सिल्क म्हणजे काय आहे, रेशमाच्या किड्यापासून बनवलेला आहे. म्हणून हे दोन्ही ॲनिमल ओरिजिन सबस्टन्सेस आहेत, मेड फ्रॉम ॲनिमल. इथपर्यंत समजलं का सर्वांना? हां, आता पुढे आपण पाहूया हे सबस्टन्सेस. बघा, प्लॅस्टिक बॉटल्स, प्लॅस्टिकपासून हे पितळ आहे, हे तांबं नाही आहे, पितळ आहे. तांबं जे आहे ते नॅचरल आहे, पण पितळ हे बनवलं जातं. तांबं आणि जस्त ह्या दोन धातूंचं मिश्रण आहे. आणि नायलॉनचा दोर आहे. हे काचेच्या बॉटल्स आहेत. हे जे सबस्टन्सेस कसे आहेत, हे सबस्टन्सेस नॅचरल नाही आहेत. माणूस जो आहे त्याला अनेक नवीन नवीन गोष्टींचा शोध घ्यायची आवड असते. आणि माणसाचा स्वभाव आहे नवीन काहीतरी शोधून काढायचं. आणि अशा या धडपडीतून माणसाने काय केलं, नैसर्गिक पदार्थांचा तर वापर केलाच, शिवाय त्याबरोबर त्यावर प्रक्रिया करून, नैसर्गिक पदार्थांवर, नॅचरल सबस्टन्सेसवर प्रक्रिया करून त्याने नवीन पदार्थ तयार केले. उदाहरणार्थ वाळू नैसर्गिक आहे, पण वाळूवर प्रक्रिया करून काच बनवली आणि काचेच्या वस्तू तयार केल्या. तांब्याने जास्त नॅचरल आहे, पण तांब्याने जास्तला मिक्स करून पितळ बनवलं. मीन्स द सबस्टन्सेस विच आर प्रोड्यूस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज man-made substances. In this picture you can see all are man-made substances. प्लॅस्टिक बॉटल्स, हे तांब्याची ही जी पितळेची भांडी जी आहेत, हा नायलॉनचा दोर आहे, ह्या काचेच्या बॉटल्स आहेत, हे माणसाने बनवलेल्या सर्व वस्तू आहेत. आता आपण काही उदाहरणं पाहूया. हे बघा, हे जे आहे ह्याला इरलं म्हणतात. भात लावणीच्या वेळी गावात पाऊस पडत असतो की नाही, मग पावसाच्या वेळेला त्यांना गरज पडते डोक्यावर काहीतरी घ्यायचं. मग पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारचं घ्यायचं, ह्याला इरलं म्हणतात, बरोबर. परंतु आत्ता काय झालं आहे, आत्ता अशा प्रकारच्या प्लॅस्टिकपासून म्हणजे नायलॉनच्या कापडापासून बनवलेल्या छत्र्या आलेल्या आहेत. हे बघा, बिफोर म्हणजे आधी आणि आफ्टर म्हणजे आत्ता काय वापरतात, तर छत्र्या वापरतात. मुलं प्लॅस्टिकपासून बनवलेले रेनकोट वापरतात. दप्तरं, वयांची कवरं वगैरे या सर्वांसाठी आता प्लॅस्टिक वापरलं जातं. आणि जे प्लॅस्टिक जे आहे ते काय आहे, मॅनमेड आहे. आणि इरलं जे घेतलेलं आहे ह्या बाईने डोक्यावर ते नॅचरल आहे. कळलं ना तुम्हाला? आता अजून तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरामध्ये अनेक वस्तू येतात, नाजूक वस्तू, समजा टी व्ही आहे, फ्रीज आहे. या वस्तूंना संरक्षणाची गरज असते ना. मग म्हणजे कुठे आणताना म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये फुटू नये, किंवा फळं जी आहेत तर थर्माकोलच्या पॅकिंगमध्ये आणतात. मग हे जे थर्माकोल जे आहे ते आहे मॅनमेड. आणि हे मॅनमेड सबस्टन्सेस जलरोधी आहेत, वजनाने हलके असतात, वाहतुकीला सोयीचे असतात. आणि म्हणून आपण त्यांचा काय करतो, वापर करतो. या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की पूर्वी जी घरं असायची त्या पूर्वीच्या घरांमध्ये नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जायचा घरं बनवण्यासाठी. कुडाची घरं, झावळ्या, काट्या, बांबू यांचा वापर केला जात असे. बघा, या ठिकाणी अजून तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. परंतु आत्ताची जी घरं आहेत त्या घरांमध्ये गॅल्वनाइज पत्रे, सिमेंट, कॉन्क्रीट, कौलं, प्लॅस्टिक, ॲस्बेस्टॉस यांचा वापर केला जातो. आणि हे सगळे मानवनिर्मित पदार्थ आहेत. हे बघा, ही सर्व आत्ताचे जे बंगलो टाईप घरं आहेत त्यामध्ये सर्व अत्याधुनिक साहित्याचा वापर केला जातो. लेखन साहित्य पूर्वीच्या काळी लेखन साहित्य कसं वापरायचे बघा. भुर्जपत्र, झाडांच्या साली, झाडांची पानं,
वनस्पतींचे टणक जे खोड असायचे त्यांचा लेखण्या म्हणून वापर करायचे. धूळपाट्या, दगडी पाट्या, काळ्या पाट्या अजूनही आपण वापरतो. दगडी भिंतींवर लिहायचे. वनस्पतींपासून बनवलेले, मातीपासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरायचे. परंतु आहे बघा, हे एन्शियंट रायटिंग मटेरियल्स. स्टोन जनरली टू इंग्रेव म्हणजे कोरीव काम करण्यासाठी दगडाचा वापर केला जायचा. परंतु आत्ताच्या काळामध्ये आपण काय वापरतो? लेखणी म्हणजे पेन वापरतो. शाई भरलेलं पेन, बॉल पेन, पेन्सिल्स. आता शाळामध्ये बघा, लहान मुलांपासून 3री-4थीपासूनच पेनाचा वापर केला जातो. आधी आपण पेन्सिलने लिहायचो, आता पेनाचा वापर केला जातो. वह्या, पुस्तकं, पूर्वीच्या काळीसुद्धा वह्या पुस्तकं वापरायचे. परंतु आता तर टॅब आले आहेत बघा. टॅब, मोबाईल, पेन, टॅब जो असतो त्याच्यावर आपण पुस्तकं वगैरे ऑनलाईन पुस्तकं मिळतात. म्हणजे पुस्तकंसुद्धा ठेवण्याची गरज नाही. अशा प्रकारे आता साहित्य मानवाने तयार केलेलं आहे की तुम्ही गुगलवर गेलात, तुम्हाला पुस्तक मिळतं आणि ते पुस्तक तुम्ही त्या टॅबवर वाचू शकता. हे आहे लेखन साहित्य आणि वाचनाचं साहित्य जे आपण आता वापरतो ते. त्यानंतर धागे. पूर्वी आपण कापसाचे, रेशमाचे बरोबर ना धागे वापरायचो आणि ज्यांच्यापासून आपल्याला मऊसूत काय मिळायचं? धागा मिळायचा. परंतु आत्ताच्या काळामध्ये एवढे नवीन धागे आलेले आहेत. नायलॉन, रेयॉन. ते हलके पण असतात आणि किफायती दरामध्ये म्हणजे कमी दरामध्ये आपल्याला मिळतात आणि कपडेसुद्धा कसे म्हणजे अगदी वाजवी दरामध्ये मिळत असल्यामुळे आपण ह्या मानवनिर्मित धाग्यांचा आता वापर करत आहोत. आता ह्या मानवनिर्मित पदार्थांपासून अजून काय आपल्याला नवीन पाहायचं आहे? तर बघा, तुम्हाला मी सांगितलं मगाशी की वाळूपासून काच बनते. वाळू हा नैसर्गिक पदार्थ आहे. मग त्याच्यावर माणसाने प्रोसेस केली आणि अशा प्रकारे वाळूला भरपूर उष्णता देऊन, रासायनिक बदल त्यामध्ये करून, चेंजेस करून काच तयार केली. ग्लास इज मेड फ्रॉम सँड. ओके. नाव सी हिअर, अँड फ्रॉम दिस ग्लास वी आर गेटिंग डिफरंट ऑब्जेक्ट्स. वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपण बनवतो. ग्लासचे शीट्स बनवतो. या शीट्स आपण इमारतीसाठी वगैरे वापरतो. काचा बनवतो. आता सांगा बरं, ह्या चित्रावरून तुमच्या काय लक्षात आलं की वाळूपासून काच बनवले. आता त्या काचेपासून पुन्हा वाळू मिळेल का? नाही मिळणार. बरोबर. म्हणजे ओरिजिनल पदार्थ जो आहे तो तुम्हाला परत मिळणार नाही आहे. बरोबर ना. इथे पण बघा, मिल्क, दूध आहे, नॅचरल पदार्थ आहे. मग दुधामध्ये चेंजेस करून चीज, योगर्ट वगैरे पदार्थ तयार केले जातात. दही बनवलं जातं. मग आता पुन्हा त्यापासून तुम्हाला मिल्क मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. म्हणजेच काय यावरून कळलं की हे जे मानवनिर्मित पदार्थ जे आहेत, मॅनमेड सबस्टन्सेस, while making man-made substances, the properties of that substance undergo changes. म्हणजे जुना जो पदार्थ आहे किंवा मूळ पदार्थ आहे त्यामध्ये पूर्णपणे बदल होतो आणि तो बदल झाल्यामुळे तुम्हाला मूळ पदार्थ पुन्हा मिळू शकत नाही. म्हणून जे मानवनिर्मित बदल आहे त्यांना अपरिवर्तनीय बदल म्हणतात. Why? Because original constituents cannot be obtained again from the new substance. Therefore, these changes are called as irreversible changes. All man-made changes or man-made substances are having irreversible changes. त्यापासून पुन्हा मूळ पदार्थ तुम्हाला मिळणार नाही. So, today in this chapter, what we have studied, all the substances which we are using in daily life are of two types, natural and man-made. Natural are of two types again, biotic and abiotic. Biotic means from plants and animals and abiotic means what? Air, water, soil. म्हणजे हवा, पाणी, जमीन यांच्यापासून आपल्याला जे मिळतात ते अबायोटिक आणि प्लांट्स आणि ॲनिमल्सपासून जे मिळतात ते बायोटिक. पहा, बायोटिक आर डिवायडेड अगेन इन प्लांट्स अँड ॲनिमल ओरिजिन अँड सम एक्झाम्पल. ॲनिमल ओरिजिनचं एक एक्झाम्पल, कुठलं एक्झाम्पल? चामड्यापासून तयार केलेलं की रेशीम, आय हॅव रिटन या लेदर. आणि प्लांट ओरिजिनमध्ये कापड, क्लोथ्स. अँड देन नॅचरल आणि दुसरा टाईप आहे मॅनमेड. मॅनमेड आपण एखादं उदाहरण लिहिलं, प्लॅस्टिक, रेनकोट, थर्माकोल, एनी एक्झाम्पल यू कॅन राईट. सो वी आर स्टडी इन दिस चॅप्टर टाईप्स ऑफ सबस्टन्सेस. थँक्यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.